मूलम गुरुर्मूर्ति मंत्रमूलम गुरुर्वाक्य पूजा सत्यम मंत्र सत्यम गुरुवाक्य सदा सत्यम अन्यथा शरणं नास्ति तस्मात् करुणे भावेन वक्रतुंड महाकाय विघ्न क्रमे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुमनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तं आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् नारायण स्वामी ओम जनार्दनाय नमः ओम माताय नमः ओम पांडुरंगाय नमः ओम रुक्मिणीमाताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय जनशांती धर्मोत्सव या पेढीखाली अर्थात या माध्यमातून वार्षिक कार्यकर्त्याचा मोठा उत्सव दरवर्षी पंढरपूरच्या नगरीमध्ये या बटंबळीच्या आश्रमामध्ये संपन्न होतो. म्हणून त्या बाबांच्या आशीर्वादाने असे अनेक कार्यक्रम होतात, सोहळा कार्य संपन्न होतात. बाबाजींनी आपल्या सर्वांना अत्यंत बघा महत्वाचं काय दिलं असेल तर म्हणजे विधी दिली होती, आपला विधी दिली होती की ज्या विधीचा महिमा सांगताना बाबाजी काय सांगतात, जो घेईल माझी विधी त्याची जाईल आदिव्याधी. लक्षात आदिव्याधी म्हणजे काय? शारीरिक दुःख होणार. व्याधी म्हणजे शारीरिक दुःखाने. आधी म्हणजे काय? ते म्हणजे बाहेरचं काहीतरी भूत पिशाचे शाकिनी दाकिनी आपण म्हणतो असा प्रकार. ज्या विधीमुळे त्याची आपल्याला भादवू शकत नाही असा त्याने ज्या बाबांनी आपल्या सर्वांना त्याप्रमाणे आपल्याला कवच नाही कवच त्याला म्हणजे म्हणून कवच बघा की कडं म्हणजे काय? कवच. जसं विहीर नाही का तुम्ही एखाद्या कडं टाकता कडं, जसं विहीर ढासळू नये म्हणून सिमेंटचं कडं टाकतं बघा, त्याप्रमाणे आपली ही जीवनाची विहीर ढासळू नये म्हणून काय आपल्याला कवच कोणते कडोबे कवच दिलेले आहेत. अशा अनेक प्रकारचे उपकार की काय सांगू संतांचे उपकार केले, ज्यांचे अनेक अनंत उपकार आपल्या सर्वांवर आहे. ज्या उपकाराची फेड आपण कोणत्याही माध्यम करू शकत नाही. म्हणून अशा बाबांच्या पवित्रतेने साठवण जरूर करूया. ज्यामुळे ती रुक्मिणीचे मार्ग सारा दैवत यांच्या चरणी वंदन, तसंच महादेवांचा वंशावतार असले की पंचगंगेश्वर महादेव
पंचगंगेश्वर महादेव चरणी वंदन, तसंच या परिसरातील फकालपूरचे गणपती बाप्पा की त्यांच्या चरणी वंदन, या भूमीला वंदन, गोमातेला वंदन, गोचंद्रभागा विमानचंद्रभागा गंगामातेला वंदन. त्याचप्रमाणे या 16साठी आजच्या या पर्वकालावर सध्या प्रभावपूर्वक असलेल्या सर्व माता भगिनी भाग बनवतात. सदोपरी उपस्थित असलेले पंढरपूरचे अनेक गुरुभक्त किंवा भूमिपुत्र लक्षात येईल. त्याप्रमाणे गायक वादक, त्याप्रमाणे आपले बाबांच्या परंपरेतील साधक संत श्री स्वामी दौलतगिरी महाराज, ऋग्वेदनाथ महाराज, नागेजी महाराज असे बघा जे साधक उपस्थित असलेले काही आज आले बघा. कोणत्या गावचे आली, कोणत्या गावचे आले ते? हां, शिरोडी जेवर काय? हां, जेवर आणि शिरोड बघा. शिरोडी कन्नड तालुक्यात, जेवर काय कन्नड तालुक्यामध्ये. हां, निमनगरी. हां, बोरठाण. बरं. अशा थोडक्यात कोण आले म्हणजे याच्या मग नाशिक जिल्ह्यातल्या बरं का. बोरठाण नाशिक जिल्ह्यात आलं म्हणजे तुमचं इकडं संभाजीनगर जिल्ह्यात आले की अशा बाबांच्या सदा असलेले गुरुभक्त, तसंच उपस्थित असलेले बरं का या आपल्या आश्रमाची कमिटी लक्षात घ्या. ज्या कमिटीचे आमचे चांगदेवजी पवार की चांगदेव अण्णा पवार, तसे अशोक भाऊ आपले त्यांचं नाव काय? अशोक भाऊ पडळकर. हां, पडळकर. बरोबर. तसं आमचे समाधान भाऊ खांगाळ बरं का. समाधान भाऊ खांगाळ उपस्थित. तसंच आणखी कोण राहिले कमिटीला? कोण राहिले आणखी? हां, दीपक आपले तात्याचे की नाही, तात्याची सोबत आले दीपक भाऊ. तसेच असले जयबाजी भक्त बरोबर अनेक जिल्हा शहर असले, जसं आमचे नाशिकचे आमचे शिंदे वकील साहेब उपस्थित बघा. तसंच उपस्थित असलेले हां संजय पवार आपले जिल्हा सहसेवक सोबत असलेले आमचे रमाजबाग ठोंबरे बरं का, आणि त्यांचे सहकारी असलेले जिल्हा सहसेवक सुदाम शेळके असले. तसंच संभाजीनगर जिल्ह्याचे ठोबे मामा नाही रंगनाथ ठोबे बरं, रंगनाथ ठोबे मामा. तसंच त्यांचे सहकारी रेठे अण्णा. तसं आणखी उपस्थित असलेले कोणते राहिले आता? नाही, ते जिल्हे हो, जिल्ह्याचेच झाले. जालना जिल्ह्यात नाही, जालना जिल्ह्यातले, धुळे जिल्ह्यातले का असे अनेक तालुक्यातून हां असे अनेक तालुक्यात जिल्ह्यातून आलेले, गावगावून आलेले सर्व गुरुभक्त यांचा वार्षिक नियमित आज सर्व भाई सज्जन या सर्वांचं जरा जोरदार अभिनंदन करणार. आज आपण एक रहस्य बघा, माणूसच्या जीवनात एक रहस्य बघा बघणार जे दिसत नाही मात्र कामले जोरात चालू वर त्याचं का असं काय आहे बघा की या म्हणजे जीवनामध्ये तर त्याला काय म्हणतात मन आहे की नाही. मन की मन. आता हिला जेवढे बसेले प्रत्येकाला मन आहे की नाही, पण हे दिसतं का? पण काम जोरात चालू बरं. तुम्ही सर्व उपस्थित आहे शरीराने, मात्र मनाने 100% इथं बसलेला आहात याची गॅरंटी बाबा देऊ शकतात का? कोणाचं मन आता कुठं गेलं असेल, कोणाचं मन कुठं बघ चक्कर आहे, कोणाचं मन कुठं गेलं मन. म्हणून काय म्हणजे चंचलही मन कृष्ण बघा. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला काय म्हणतात की भगवंत हे मन काय चंचल व्हायचं. चंचल म्हणजे कधी माणसाला बघ एकाने बसू देते बघा. ते नेहमी काय असतं, मन नेहमी काय असतं, मन नेहमी बघा फिरता जिकडे असं आहे. आणि मग अध्यात्मामध्ये मनाला काय करावं लागतं, जसं या ठिकाणी का या शरीराला बघा तर खायला प्यायला म्हणतात भक्ती सुळावरली पोळी. काय त्याला भक्ती सुळावरली पोळी म्हणलं जातं. निवडतं बघ एक शोर दाखा, त्याला शोर बी लागता बघा. तर बघा त्यांच्याकडून ते एवढं बघा कडक साधन होऊ शकतं. काही भक्त पाण्यावर की नुसतं पाणी पिऊन राहणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही की.
तरी सुद्धा बघा बाबांच्या कृपा आशीर्वादाने अनेकांनी बघा ते व्रत या ठिकाणी पालन केलंय. म्हणून जे या ठिकाणी या अनुष्ठानामध्ये पाण्यावर व्रत करून बाबांचा आशीर्वाद घेत आहेत, आपलं जे धन्य करता टाळून त्यांचा वेळी या ठिकाणी करण्याविषयी असं कोणी दुधावर, कोणी फळावर, कोणी फळावर आहे. जे दररोज बघा भाकरी खायची, भाकरी खायची म्हणजे अनेक प्रकारचे अन्न बघा सेवन करायचे. मात्र आता या सावधी समाजामध्ये ते काय सेवन करीत आहेत, साबुदाणा खिचडी, बगर कढी वगैरे असे बघा जे फराळ अशा रीतीने अनेक ते व्रत करणारी भक्त उपस्थित आहेत. जे का करू शकतात मनावर कंट्रोल. बघा मनावर, कशावर कंट्रोल? मनावर कंट्रोल असणार मग. आणि म्हणून आज आपण या मनाबद्दल काय आपण विचार करूया. म्हणून माझ्यामध्ये काय म्हणलं जातं, मानस भज रे गुरु चरणम दुस्तर भवसागर तरणम. सुनो, मानस भज रे गुरु चरणम दुस्तर भवसागर तरणम. बोलो बोलो. दुस्तर भवसागर तरणम दुस्तर भवसागर तरणम. मानस भज रे गुरु चरणम दुस्तर भवसागर तरणम. बघा भक्ती मार्गामध्ये गुरुला कसं भजायला सांगितलं, मनापासून भजा. कसं भजा? इथं नाही बरं का, तर कुठून बघा मनापासून बघा गुरुंना भजा, म्हणजे गुरूंची भक्ती करा. तर मनापासून जर तुम्ही गुरूंची भक्ती केली, गुरूंची सेवा केली, तर त्याने काय होईल? त्याचं बघ फळ काय सांगितलं, दुस्तर भवसागर तरणम. म्हणजे कठीण अवघड असा जो संसार आहे ना भवसागर, तो निश्चित बघा तुम्ही तरुण जाऊ शकता. मात्र त्यासाठी काय करावं लागेल, मानस भज रे, म्हणजे मनाने काय करावं लागेल. म्हणून रामदास स्वामींनी काही मनाची श्लोक केली, मना सज्जना भक्ती पंथेची. किती श्लोक मनावर रामदास स्वामींनी गायले की. म्हणून भक्ती मार्गामध्ये मनाला बघा आपण काय केलं पाहिजे, मनाला काय आता बघा ताब्यात कंट्रोलवर ठेवायचा प्रयत्न करायचा. मनाला इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून आजच्या या सांगण्यामध्ये या मनाबद्दल बघा आपण विचार करणार आहोत. कारण इंद्रिय किती, माणसाला किती इंद्रिय दिले? 10 इंद्रिय दिले. 10 इंद्रियामध्ये भगवंतांनी या मनुष्य देहामध्ये दिलेले असताना त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कोणतं इंद्रिय आहे? बघा मन इंद्रियाचं का महत्व लक्षात. मन म्हणजे काय आहे? प्रधान आहे. बघा प्रधान, जसं आपल्या देशात प्रधान कोण आहे, तसं बघा आपल्या या शरीरूपी जीवनाचं बघा प्रधान कोण आहेत? बघा आत्मा हा राजा आहे. काय? आत्मा राजा आहे. बघा आत्मान रथिनम मन लक्षात घ्या. आत्मा काय आहे? हा राजा आहे. मन काय? मन काय आहे? प्रधान आहे. प्रधान. आणि प्रजा म्हणजे कोण आहे? इंद्रिय. बघा इंद्रिय म्हणजे प्रजा आहे लक्षात. आणि मग संपूर्ण कारभार असा कोणाच्या आदेशानुसार चालतो? प्रधान झालं, पंतप्रधानांच्या. त्याप्रमाणे बघा आपलाही कारभार या मनाच्या बघा माध्यमातून चालत असतो. आणि म्हणून जर आपल्याला मनाच्या माध्यम कारभार चालवायचा आहे, आणि मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रथम हे मन कोणाला अर्पण करावं लागेल? मानस भज रे गुरुचरण. मनाने बघा गुरुभक्ती करावी लागेल, गुरुंची सेवा करावी लागेल.
गुरुचं भजन करावं लागेल. जे करायचं ते कसं करायचं? मनापासून का कसं करायचं? मनापासून म्हणून. आणि असं जर मनापासून तुम्ही जर कार्य जर केलं तर त्याने काय होईल? दुस्तर भवसागर तरण. म्हणजे दुस्तर म्हणजे अवघड असा भवसागर तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. असं महत्व बघा या मनाचा बघा. म्हणून बघा मनाच्या पाठीमागे जायचं नाही. त्या ठिकाणी जर मनाच्या पाठीमागे जर गेले ना तर सुंदर छोटंसं उदाहरण दिलं बघा. इकडे लक्षात एकदा काय झालं बघा. बरं का असं बरं का समजा चिंचोली गाव सांगा. चिंचोली गाव होतं आणि त्या गावामध्ये एक बघा एक मातोश्री राहत होती आणि त्या मातोश्री एक छोटंसं बालक होतं बरं का. सकाळची बघा वेळ होती आणि त्या वेळेमध्ये काय झालं ते बाहेर वाट्यावरती लहानसं बालक ना वाट्यावर खेळत होतं बरं का. खेळता खेळता त्या मुलाला काय दृश्य दिसलं एका पोलीस होते पोलीस. आणि त्या पोलिसांनी काय केलं होतं? एक जणाला काय केलं होतं बघा पकडून चालवत होतं बघा. त्याला बेड्या घालून चालले होते बघा. हे कोणी बघितलं? त्या लहान पोरांनी बघितलं. लहान पोरांनी काय बघितलं? 2-3 पोलीस आहेत. ज्या दोन्ही पोलिसांनी एका माणसाला का पकडलेलं आहे. त्याला काय हातात काय बेड्या घातलेले आहेत. आणि ते पोलीस काय केले? पोलीस रस्त्याने घेऊन चालले बघा त्याला. आणि मग ज्यावेळेला त्या मुलाने ते दृश्य बघितलं ते मुलगा घरात पळत आईकडे गेलं बरं का. आई बघिनी बघा मग काय चाललं बघ म्हणे बघा. काय आपल्या घरासमोरून कोण जाते बघ म्हणे. आईला वगैरे आई धावपळ त्या मुलासोबत बाहेर आली तर आईला काय दिसलं? पोलीस होते. आणि त्या पोलिसांनी काय केलं होतं? एका माणसाला बेड्या घेऊन ते पोलीस घेऊन जात होते. मग आईनं समजून सांगितलं. काय सांगितलं त्या बाळाला? बघ बाळ म्हणे हा जो बेड्या घालीन हा कोणी चोर आहे म्हणे. काय हा जो बेड्या घालायला हा कोणी म्हणे? चोर आहे म्हणे. चोर बघा यांनी काय केली? चोरी केलेली आहे. म्हणून याला पोलिसांनी पकडलं आणि पोलिसाला कोडी घेऊन चालले. आता तुरुंगात कोडी घेऊन चालले. अशा रीतीने बघा त्या आईने काय त्या मुलाला सांगितलं. मात्र बघा ते दोन पोलीस आणि 2 पोलीस एक पुढं आणि एक मागं पोलीस होतं बरं का. काय त्याचा जो चोर होता चोर त्याच्या पुढे एक पोलीस होता बरं का. कडे घाली आणि मागं सुद्धा एक बघा. आणि तो अट्टल चोर होता बरं का. म्हणून त्याला 2 पोलिसाची बघा त्यांनी आवश्यकता होती. आणि म्हणून का अशा रीतीने बघा ते पोलीस त्याला घेऊन जात होते. अशा रीतीने बघा दृश्य पाहिल्यानंतर त्या आपल्या त्या मुलाच्या मनावर काय बिंबलं? ज्याच्या पुढे पोलीस मागे पोलीस तो कोण समजायचा? चोर बरं का. ज्याच्या पुढे पोलीस मागे पोलीस तो कोण समजायचा? चोर समजा. असं कोणाच्या मनावर बिंबलं? त्या मुलाच्या मनावर बिंबलं बरं का. आणि मग 5-6 महिने झाले त्या चिंचोली गावामध्ये काय झालं बघा. त्यांना सभागृह बांधलं गेलं होतं आणि त्यात उद्घाटन कार्यक्रम बघा ठरला गेला होता. आणि उद्घाटन कार्यक्रम ठरला गेल्यामुळे त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीचे सरपंचांनी काय केलं होतं? कोणाला निमंत्रण केलं होतं? पालकमंत्री किंवा बघा जे असते ते मंत्र्याला एका मंत्र्याला निमंत्रण केलं होतं त्या उद्घाटनासाठी. आणि मग त्या ठरल्याप्रमाणे तो दिवस उजाडला उद्घाटनाचा. आणि त्या दिवशी त्या गावामध्ये बघा मंत्री महाशय आले. आणि ते मंत्री महाशय नेमके कोणत्या गल्लीने चालले? ते पोरगोवर राहताना होते ना नेहमी त्या वाटेवर खेळायचं. त्याच बघा गल्ली नेमकी बघा ते मंत्री महाशय रस्त्याने चालले होते. चालल्यानंतर त्या लहान पोरांनी बघितलं. काय बघितलं? मोठा ताफा पोलिसांचा मोठा ताफा होता. 20-25 पोलीस बघा मागे पुढे होते. मागे 20-25 पोलीस मागा पुढे 20-25 पोलीस मागे 20-25 पोलीसचा ताफा होता बरं का. आणि मंत्री महाशय मध्ये बघा मंत्री महाशय मधून चालले जात होते. लक्षात हे कोणी बघितलं? त्या लहान पोरांनी पाहिलं. काय बघितलं? आपल्या रस्त्याने कोण जात आहे म्हणे. ज्याच्या पुढे 30-35 पोलीस आहे पुढे आणि मागे 30-35 आणि मध्ये एक बघा मंत्री महाशय जात आहे. हे बघितलं. ते पोरगा घरी बघा आईकडे पळत गेलं म्हणे. आई चल म्हणे आपल्या गावातलाही मोठा आला म्हणे आज बरं काय.
आपल्या गावातलाही मोठा आला बरं का म्हणतो. आईला आश्चर्य वाटलं, हे आपलं पोरग निंबक काय म्हणून राहिलं बरं का. आई धावपळत बघा बाहेर, त्या मुलं सोबत बाहेर आली. बघितलं, आईनं बघितलं तर आईला काय दिसलं, मंत्री महाशय होते, ज्यांच्या पुढेही 30-35 पोलिसांचा ताफा होता, मागे 30-35 पोलिस ताफा होता, आणि ते बघा रस्त्याने जातात. मग ते आईनं समजून सांगितलं बरं का. त्या मुलाला समजून काय सांगितलं, बघ म्हणे बाळ म्हणे, बघा हा चोर नाही, हा ना चोर नाही, चोर हे कोणी मंत्री महाशय म्हणे, काय मंत्री महाशय म्हणे. आणि बघ म्हणे ह्या मंत्री महाशयाला सगळं सुरक्षा कवच म्हणून हे पोलीस मागे पडले आहे, हे सुरक्षा कवच म्हणून हे पोलीस मागे पुढे नका. आता लक्षात द्या का, आता फरक लक्षात घ्या. फरक पहिला जो होता ना तो कोणा ताब्यात होता, छान ना, पहिला जो होता तो कोणा ताब्यात होता, बघा पोलिसाच्या ताब्यात होता. इकडे बघा इकडे जे आहे ना आता मंत्री महाशय यांच्या ताब्यात कोण आहे बरं का. इकडं मंत्री महोदयाच्या ताब्यात पोलीस आहे, आणि तिकडं पोलिसच्या ताब्यात बघा तो चोरा. लक्षात फरक लक्षात घ्या. आता पहिलं बघा, पहिलं जिकडे पोलीस जातील तिकडं त्या चोराला जावं लागत होतं, इकडे मात्र जिकडे मंत्री महोदय तिकडे बघा तिकडे त्या पोलिसांना जावं लागतं. फरक लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. अशा रीतीने बघा आपण सुद्धा मग काय करायचं नाही, आपण काय करायचं नाही, जिकडं मन जाईल त्या मनाच्या पाठीमागे जायचं नाही आपल्याला. काय जिकडं मन जाईल त्या मनाच्या पाठीमागे जायचं नाही. तर काय आपण सांगू ना, तिकडं ते मनाने गेलं पाहिजे का. मनाने बघा, मनाला आपण हुकूम करायचा, मनाचा दास बनायचं नाही. काय करायचं, मनाचा दास बनायचं नाही, तर मनाला हुकूम करायचा. काय हुकूम करायचा मनाला काय हुकूम करायचा, हे मना या मुखाने काय कर, भजन कर, काय कर भजन कर, हे मनाने काय कर, देवाची पूजा कर. लक्षात द्या, देवाचं ध्यान कर का. मना म्हणजे मनाला आदेश द्यायचा बघा. ते मन म्हणेन तसं आपण मनाचं ऐकायचं नाही, तर मनाला हुकूम करायला का. ठरकार्य अर्थाने बघा त्याचाच परमार्थ यशस्वी लक्षात यशस्वी शकतो. जो मनाचा दास बनेल त्याचा कधीच परमार्थ होणार नाही. मात्र जो मनाला दास बनेल, काय जो मनाला दास बनेल त्याचा परमार्थ सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मानस भज रे गुरुचरणम भवसा गुरुचरणम. मानस भज रे गुरुचरणम गुस्तर भवसा गुरुचरणम. म्हणून काय सांगितलं, मनाने गुरुला भजा, मनाने गुरु सेवा करायला. लक्षात घ्या. अशा रीतीने बघा मनाचं किती महत्व आपल्या जीवनामध्ये आहे की नाही. त्याप्रमाणे बघा भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे भक्ती मार्गाचं. भागवत कोणी लिहिला, श्री संत एकनाथ महाराज. म्हणतो भागवत कधी सांगितलं गेलेलं आहे बघा, कधी सांगितलं गेला बघा. भगवान नारायण ब्रह्मदेवाला सांगितलं होता. कोणा सांगितलं होता, भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने तो भागवत कोणा सांगितला, त्यांचे शिष्य बघा नारद मुनी. त्या नारद मुनीला ब्रह्मदेवाने भागवत सांगितला. नारद मुनी तोच भागवत कोणा सांगितला, त्यांचे शिष्य व्यास महर्षी बघा नारद मुनी तो भागवत सांगितला. तोच भागवत व्यास महर्षीने कोणा सांगितला, व्यास मुनी तो भागवत कोणा सांगितला, त्यांचे शिष्य बघा शुकाचार्य. त्या शुकाचार्यांना बघा व्यासमुनी भागवत सांगितला. आणि तोच भागवत शुकाचार्य कोणा सांगितलेला आहे बघा, परीक्षित राजाला, पांडवांचा वंशज, अर्जुनाचा नातू, अर्जुनाचा सुपुत्र. लक्षात येईल. त्याप्रमाणे भागवत कोणा सांगितलं आणखी, प्रत्यक्ष भगवान कृष्णाने उद्धवाला. लक्षात येईल. जसं गीता कोणा सांगितली, श्रीकृष्णाने अर्जुनाला. लक्षात घ्या. त्याप्रमाणे इकडे भागवत वक्त एका, दोघींचा वक्त एकच बघा. गीतेचा
आणि भागवत एकच आहेत, मात्र ऐकणारे वेगळे आहेत. गीता ऐकणारे कोण आहे? अर्जुन आहे. इकडं भागवत ऐकणारा कोण आहे? आपल्याला लक्षात भक्ती मार्गातला उद्धव ऐकतो, म्हणून भागवताला उद्धव गीत म्हटलं जातं. आणि त्या भागवतामध्ये वर्णन केलं बघा, काय वर्णन केलं बघा लक्षात घ्या. एकदा काय झालं, वसुदेवाच्या घरी कोणाचं आगमन झालं? नारद मुनीचं. बघा कोणाचं आगमन झालं? वसुदेवाच्या घरी पण नारद मुनी आगमन झालं. आगमन कारण नारद मुनी नेहमी काय करायचे माहिती का? नारद नेहमी काय करायचे? नेहमी फिरते. कारण त्याला शाप होता दक्षाचा. बरं काय शाप होता? तिला भरू एका ठिकाणी राहणार नाही म्हणे. आता शापक दक्ष राजा होता. म्हणून नारद मुनी एका ठिकाणी कधी राहू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून ते नेहमी काय करायचे? खांद्यावर त्यांच्या काय राहायचं? विना राहायचं. आणि ते पुढे फिरायचे. मग ते चिंचोलीगावात फिरायचे का? भटुंगल्यात फिरायचे का? पंढरपुरात फिरायचे. ते कुठे फिरायचे? त्रैलोक्यात. त्यांचं इमान बघा कुठे टेकअप व्हायचं आणि कुठे काय करायचं? आपलं काय करायचं? लँडिंग व्हायचं आणि कुठे टेकअप म्हणजे ही बघ इच्छा. नारद मुनी म्हणले ना आपलं कुठं जायचं आता? स्वर्गात. लगेच इमान कुठं जायचं? स्वर्गात. म्हणले ना आता पृथ्वीवर मृत्यूला का म्हणजे पाहतात. लक्षात घ्या, त्याला कोणतंही बघा होकायंत्र नव्हतं. त्याला कोणत्या डिझेल पेट्रोलची गरज नव्हती. कोणता पायलट नव्हता. पायलट नव्हता. काय बघा महती होती. महती आपल्या भारत देशाची आहे की स्वइच्छा गमिला का नारद मुनी. आणि असं नारद मुनीचं इमान बरं का, एक दिवस कोणाच्या घरी लँडिंग झालं? वसुदेवाच्या घरी. कोणाच्या घरी आलं ते? आणि कोणतं भजन करीत आले? नारद मुनींना पाहताच वसुदेवाला अत्यंत आनंद झाला. बरं का काय झाला? ते अत्यंत आनंद झाला. आणि म्हणून प्रथम मग वसुदेवाने काय केलं? वसुदेव म्हणजे कोण होते? राजे होते. राजेवर राजे. म्हणून त्यांनी काय केलं? आपल्या डोक्यावरचा राजमुकुट बघा बाजूला काढून ठेवला. कोणी? वसुदेवाने. आणि राजमुकुट बाजूला ठेवून काय केलं? साष्टांग कोणाला केला? लक्षात या नारद मुनीला केला. आणि नमस्कार झाल्यानंतर त्यांना बघा आपल्या घरी आणलं. आपल्या घरामध्ये राजवाड्यामध्ये आणलं. राजवाड्यामध्ये आणल्यानंतर प्रथम बघा त्यांना सिंहासनावर बसवलं. हा उच्चासन सिंहासन. बरं सिंहासन बसवलं नाही तर सिंहासन बसून काय केलं? पाद्यपूजा केली. पाद्यपूजा कोणी? वसुदेवाने. आणि ती पाद्यपूजा आपल्यासारखं ताट नाही का? तांब्याचं पितळाचं ताट नाही, चांदी सुद्धा ताट नाही. कोणतं ताट वापरलं होतं? हेमपात्री प्रक्षाळलेले बघा, म्हणजे सोन्याच्या ताटात बघा नारद मुनी चरण ठेवले. आणि मधुपर्व विधान म्हणजे पंचामृताने बघा पाद्यपूजा कोणी केली? वसुदेवाने नारद मुनी पाद्यपूजा केली. आणि पाद्यपूजा झाल्यानंतर वसुदेव सुद्धा आपल्या आसनावर बसले. आता जसं तुम्ही बसले ना तसं आता बरं का वसुदेवाने नारद मुनी बघा समोर बसले बरं का. आणि बसल्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. चर्चा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा का आपल्या तिकडच्या आपल्यासारख्या त्या गप्पा होत्या का? लक्षात घ्या. काय बघा त्यांनी बघा चर्चा केली. काय संवाद झाला त्यांच्यामध्ये बघा. आणि त्याला जो संवाद झाला ना बघा, अनेक हजारो वर्षापूर्वी जो भारतामध्ये संवाद झाला कोणामध्ये? नारद मुनी आणि वसुदेवामध्ये जो संवाद चर्चा झाली ना, तो जसाचा जसा कोणी लिहिला? किती बघा विद्वान नाथ महाराज असतील की. तुम्हाला 1 महिन्यापूर्वी काय खाल्लं जर विचारलं तुम्ही सांगू शकता का? सांगा उठून एखाद्याने. मी 1 महिने इकडे होतो बा, यामूक खाल्लं का? मात्र नाथ महाराज किती बुद्धिमान होते. हजारो वर्षापूर्वी या भारताचा इतिहास घडला, जी चर्चा झाली, एकमेकाशी जे काही बोले ना
ते जसे तसं बघा लिहिलं लक्षात द्या. आणि चर्चा बघा, चर्चा समाज होणार काय बघा. वसुदेव काय म्हणतायत, हे नारदा, मी अत्यंत भाग्य, आपण माझ्या घरी आलात म्हणे, मी कोणतं निमंत्रण दिलं नाही, कोणता फोन केला नाही तुम्हाला, आहे की नाही, म्हणून मी अत्यंत भाग्यशाली आहोत की आपण माझ्या घरी बघा आलात. अशा भाग्याचं वर्णन बघा कोणी केलं, वसुदेवाने बघा. आणि भाग्याचं वर्णन केल्यानंतर बघा नारद मुनीचं वर्णन वसुदेव करता का वसुदेव मी नारदा म्हणे, काय बघा आपला महिमा गावा म्हणे की आपण भक्तीचे वाटाड्या, कोण आपण भक्तीचे वाटाड्या दीपस्तंभात, जसं जहाज कोण कशावर चालतं, दीपस्तंभ पाहून का लक्षात, दीपस्तंभ पाहून, त्याप्रमाणे नारद मुनीला काय म्हणले, दीपस्तंभ आहात. नाही आपण भक्तीचे वाटाड्या लक्षात. एवढेच नव्हे तर बघा नारद मुनीचं वर्णन बघा वसुदेवाने केलं. म्हणे आपण श्रीकृष्णाच्या घरी जाते म्हणे, श्रीकृष्णाचा वैरी कोण, जरासंध बघा. त्या जरासंधाकडे जातात तुम्ही जाता लक्षात. इकडं रामाच्याही सभेत आणि तिकडं आपल्या कृष्णाच्याही सभेत, आणि तिकडं म्हणजे नारद मुनी बघा दोन्हीकडे जायचं बरं का. म्हणजे रावणाकडे जायचे, रामाकडे जायचे बरं का. दोन्हीकडे त्यांचा सन्मान व्हायचा लक्षात घ्या, दोन्हीकडे सन्मान व्हायचा. आणि म्हणून अशा रे बघा महिमा, नारद मुनीचा महिमा कोणी गायला, वसुदेवाने बघा काय लक्षात घ्या. आणि मग स्वतः भाग्याचं वर्णन केल्यानंतर नारद मुनी काय म्हणतायत, जसे म्हणे बघा किती आनंद बघा नारद मुनी झालेला आहेत. जसं म्हणे एखाद्या आईचं मुलगा हरवावं, हरवल्यानंतर काय 4 दिवसांनी 10 दिवसांनी समजा हरवलेल्या मुलाची बातमी आईला कोणी सांगायला यावं की नाही. ती बातमी ऐकताना आईला किती आनंद होतो की नाही. जसं हरवलेल्या मुलाची बातमी ऐकताना त्या मातेश्वरीला अत्यंत आनंद बघा, त्याही पेक्षा बरं का अत्यानंद बघा या ठिकाणी मला झालेला आहे. कारण तो आनंद तात्पुरता आहे बघा. काय तो तात्पुरता आनंद बघा त्या आईला होतो. अशा रीतीने बघा वर्णन वसुदेवाने बघा आपल्या भाग्याचं केलं. आणि नंतर बघा त्या ठिकाणी वसुदेवाने बघा प्रश्न केला. प्रश्न सुंदर असा प्रश्न वसुदेवाने नारद मुनीने केला. म्हणे नारदा, की मी या भवसागरातून पायी चालत जाईल बघा, असा मला भागवत सांगा बरं का. काय प्रश्न केला, या संसार सागर भवसागरात मी पायी चालत जाईल अशा प्रकारचा मला भागवत धर्म सांगायसाठी. याला असा प्रश्न बघा नारद मुनींना वसुदेवाने केला. तेव्हा नारद मुनी बघा त्याचं उत्तर काय दिलं ऐकलं लक्षात बघा. उत्तर देताना बघा नारद मुनी काय म्हणते वसुदेवाला, वसुदेवा म्हणे तुझी वाणी धन्य म्हणे धन्य. काय म्हणतात वसुदेवाला काय म्हणतात, अरे वसुदेवा तुझी वाणी धन्य म्हणे धन्य. का धन्य आहेत, तू असा प्रश्न विचारला म्हणे मला की अवघं विश्व उद्धरून जाईल म्हणे. काय या प्रश्न उत्तराने काय अवघं विश्व असा अवघं विश्व उद्धरून जाईल असा प्रश्न तू या ठिकाणी केलास म्हणतात. अशा रीतीने बघा वसुदेवाचे सुद्धा नारद मुनीने बघा एवढं केला, कौतुक केलं बघा. आणि पुढे बघा मग नारद मुनीला काय इतिहास सांगितला, इतिहास काय सांगितलं, पूर्वीचा इतिहास सांगितला बरं का. काय इतिहास सांगितला पूर्वीचा, म्हणे वसुदेवा की सायंब मुनीचा पुत्र कोण होता म्हणे, प्रियव्रत बरं का. काय सायंब मुनीचा पुत्र प्रियव्रत होता. ज्या प्रियव्रताचा पुत्र कोण होता, अग्निवीर त्याचा पुत्र होता. अग्नीचा पुत्र कोण होता, म्हणे नाभी होता. म्हणे नाभीचा पुत्र कोण होता, ऋषभ होता. बघा बरं का लक्षात घ्या. वंशावळी त्याची नारद मुनी बघा त्या वसुदेवाला सांगितलं. प्रश्न उत्तर देताना बघा कथाचा लक्षात घ्या. काय प्रश्न काय आहे, या भवसागरातून मी पायी चालत जाईल असा मला भागवत धर्म सांगा बरं का. आणि त्या प्रश्न उत्तर देताना नारद मुनी काय सांगायचं आता बरं का, हे पूर्वीचा इतिहास सांगितला. इतिहास सांगताना वंशावली सांगितली.
कोणाची वंश ऐका बघा. त्या वंशाला सांगितली स्वामीभूमाचा पुत्र प्रियव्रत, प्रियव्रताचा पुत्र अग्निग्रह, अग्नीचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र ऋषभ. ऋषभ कोण होता बघा? नारायणाचा अवतार होता. आणि त्यांनी अवतार, नारायणाचा अवतार कशासाठी घेतला होता ऋषभाने? मोक्ष मार्गाचा प्रचार करण्यासाठी बरं का. अशा ऋषभाला किती मुलं झाले? 100. तुम्हाला कोणाला एवढे आहे का 100? किती पुत्र झाले त्या ऋषभाला? 100 पुत्र. त्याला ज्येष्ठ जो सर्वात मोठा होता ना, त्याचं नाव काय होतं? भरत. ज्या भारताच्या नावावरून आपल्या देशाकडे नाव काय पडलेलं? भारत. आपले का भारतातून आपले होते ना, भारत आपले आमदार होते ना भारतावरून आपली, बरोबर ना भारत. हा बघा भारत बरं का, ज्यांच्या नावावरून या देशाला नाव पडले बघा भरत. ज्येष्ठ पुत्र बघा भरत राजा होऊन गेला. त्या भरताचं पण बरं का कथा सांगितली. त्याच्या पुढे आपण जा बरं का. नंतर किती उरले? आता 99 पुत्र उरले. 99 बघी काय केले माहिती का? त्या ऋषभाने काय केलं? 9 खंड पृथ्वीचं राज्य 9 पोरा 9 मुलांना दिलं बरं का. किती राहिले खाली? किती राहिले? पहिले भारत राजा झाले, 99 उरले. 99 मध्ये पुन्हा 9 पुत्रांना काय केलं? 9 खंड पृथ्वीचं राज्य दिलं. खाली किती उरले? त्यातले आणखी बघा 81 जे पुत्र होते ना, त्या 81 पुत्रांना काय केलं? मोक्ष मार्गाचा प्रचार करण्यासाठी पाठवलं बरं का जगामध्ये. किती पोरायला? कोणत्या कशाच्या प्रचारासाठी? मोक्ष मार्गाचा. का मोक्ष मार्गाचा प्रचार करण्यासाठी त्या ऋषभाने आपले 81 पुलं पाठवले बघा, संपूर्ण जगामध्ये पाठवले. खाली किती उरले आता? म्हणजे 9 म्हणजे कोण आहेत? 9 नारायण. 9 नारायणचे नाव नाही आपल्या विधीमध्ये आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आयुर्वेद बघा, असे ते 9 नारायण बघा. त्या 9 नारायणाचा अधिकार आहे का बरं का? ते 9 नारायण साधे सामान्य नव्हते. ते 9 नारायण कसे होते? त्यांना कधी राग येत नव्हता, त्यांना कोणताही लोभ नव्हता, ते कोणाचा वैर करीत नव्हते बरं का, कोणाचा मत्सर करीत नव्हते. म्हणजे षड विकार बघा त्यांच्यामध्ये नव्हते बघा. काम, क्रोध, लोभ म्हणतात ना, कोणताही षड विकार त्यांच्यामध्ये नव्हता. आणि ते कसे राहायचे माहितीये का? वायुवार. ते भाकरी भरला काहीच खात नव्हते बरं का. त्यांचा आहार कोणता होता? वायुवार होता. एवढं का अधिकार त्यांचा होता? ते इच्छागमनी होती, स्वेच्छागमनी. त्यांना जेव्हा वाटलं ना तिथे जाऊ शकत बघा. असं बघा ते नारायणचे बघा, लक्षात घ्या. काय सामर्थ्य बघा त्या 9 नारायणचं होतं की. असे ते 9 नारायण ते सुद्धा का नेहमी फिरत राहायचे. असे फिरता ते कुठे आले होते? विदेही राजाच्या नगरीत. म्हणजे कोणत्या राजाकडे आले होते? जनक राजाच्या विदेही नगरीमध्ये बघा आगमन कोणाचं झालं? त्या 9 नारायणचं झालं. आणि त्या राज्यामध्ये आल्यानंतर रस्त्याने बघा ते 9 नारायण चालले होते बरं का. रस्त्याने जात असताना त्या राज्यामध्ये यज्ञ चालू होता. कोणाचा? जनकराज यज्ञ चालू होता. यज्ञ बरं का. जनकराज यज्ञ इकडे चालू आहेत. यज्ञाच्या बाजूला रस्ता होता. त्या रस्त्याने कोण जात होते? ते ऋषीमुनी बघा, ऋषीमुनी जात होते. त्या ऋषीमुनींना पाहत जाताना आनंद बघा त्याने जनक राजाला झाला. आणि जनक राजाने काय केलं मग बघा, धावत बघा त्यांच्या स्वागताला जनक राजा पुढे गेले. त्यांनी सुद्धा आपल्या शिरवारचा म्हणजे डोक्यावर राजमुकुट बाजूला काढून ठेवला. आणि त्या 9 नारायणांना जनक राजाने काय केलं? साष्टांग नमस्कार केला. आणि साष्टांग नमस्कार केल्यानंतर हात जोडून बघा जनक राजा त्या 9 नारायण काय म्हणत आहेत? हे ऋषीमुनी हो म्हणे, माझा यज्ञ चालू आहेत. यज्ञाची आता पूर्णावतीची वेळ झाली आहेत. म्हणून आपण काय करावं? माझ्या पूर्णावतीला आपण यावं ना आपल्या कार्यक्रमाला वेळी पूर्णावती करावी बघा. अशी विनंती कोणी केली? विनंती केली? जनकराज विनंती केली. मग त्या जनाच्या विनंतीला मान देऊन ते 9 नारायण कुठे आले बघा? यज्ञ मंडपाच्या प्रवेशद्वारावर आले. प्रवेशद्वारावर आल्यानंतर काय झालं? त्या यज्ञामध्ये जेवढे ऋषीमुनी यजमान बसले होते ना, ते सर्व बघा ब्राह्मण वगैरे सर्व उठून राहिले. तसे बघा त्या स्वागताला कोणाच्या? 9 नारायणच्या.
स्वागत बघा त्या ऋषीमुनींनी यजमानांनी स्वागत केलं कोणाचं? नवनारायणचं. काय बघा सामर्थ्य नवनारायणचं होतं. नुसतं यजमान किंवा ब्राह्मण आणि ऋषीमुनींनी स्वागत केलं नाही. त्या कुंडामध्ये जी अग्नी होती ना, अग्निदेवता कुंडामध्ये असतात ना, त्या यज्ञकुंडातून 3 अग्निदेवता प्रगट झाल्या. किती? आणि त्या 3 अग्निदेवतांनी प्रगट होऊन काय केलं? कोणा दर्शन घेतलं? कोणा दर्शन घेतलं? काय अधिकार असावा का ना त्या नवनारायणचा काय अधिकार होता? आणि दर्शन घेतल्यानंतर ते नवनारायण पुन्हा आपलं ते अग्नी पुन्हा गुप्त झाले बघा. आणि मग त्या नवनारायणच्या हस्ते काय झालं? पूर्णावती झाली. पूर्णावती त्या जनकराज यज्ञाची. आणि पूर्णावती झाल्यानंतर जनकराजाने काय केलं? त्यांना 9 आसने दिली. बसायला काय दिली? 9 आसने दिली. आसनं दिल्यानंतर जनकराजाने सुद्धा ब्राह्मणाच्या मंत्रघोषामध्ये मधुपर्क विधानाने म्हणजे पंचामृताने वगैरेच ना काय केलं? पाद्यपूजा केली. कोणाची पाद्यपूजा केली? हो ठोंबरे, कोणाची पाद्यपूजा केली? आता आपल्याला सकाळी पाद्यपूजा करायची लक्षात द्यावं का? सकाळी 4:30 वाजता. पण ब्राह्मण आहे का? ब्राह्मण आपल्याकडे काय ब्राह्मण येऊ शकतात का? बरं का, आज आणि उद्या का आपलं उद्या सकाळी परवा पण 2 दिवस पाद्यपूजन अभिषेक नाही का? पहाटे दुपारी संध्याकाळी 3 टाइम अभिषेक झाला पाहिजे बरं का. काय अजून काय अभिषेक झालाच नाही वाटतं ना? जरी नावचं नाही पण आपण आहे ना मग आता बरं का. हा बघा पाद्यपूजा कोणी केली? लक्षात द्या. जनकराजांनी पाद्यपूजा केली. आसनं दिली बघा बसायला. आणि जनकराज सुद्धा बघा आपल्या स्वतःच्या आसनावर बसले. समोर बघा नवनारायण बसलेले आहेत. जनकराजा समोर बसलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आता बघा संवाद झाला. संवाद कोणा संवाद झाला? आता जसा तिकडे कोणा संवाद चालू आहे? तिकडे वसुदेवाचा संवाद चालू आहे ना. ही कथा कोण कोणा सांगत आहेत? लक्षात बरं का. आणि मग जनकराजाने प्रश्न केला कोणाला? नवनारायण. काय प्रश्न केला बरं का? जो प्रश्न वसुदेवाने केला ना तो प्रश्न इकडे कोणी केला? जनकराजाने बघा त्या नवनारायण केला. काय प्रश्न केला? मग अत्यंत क्षेम म्हणजे ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये बघा काय प्रश्न केला? ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे असा भागवत मला सांगा बरं का. जसं तिकडे काय प्रश्न केला होता? हा तो प्रश्न त्यात अशाच प्रश्न फक्त रचना वाक्य रचना बदलून काय प्रश्न केला की या मनुष्य जीवाचं कल्याण होण्यासाठी मला आपण काय कर भागवत धर्म सांगावं. मग थोडक्या बघा का 2 मिनिटं संपवा का 5 मिनिटं संपवा आपण. मग काय बघा उत्तर दिली. त्याचं उत्तर कोणी दिलं? त्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कवी नारायण दिलं बघा. असे एकूण किती प्रश्न विचारले आणि ते कोणासाठी विचारलेले बरं का? आपल्या सर्वांसाठी ते प्रश्न विचारलेले आहेत. जर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला समस्या अडचणी आहे ना बघा त्या समस्या अडचणी बघा जनकराजाने विचारलेले प्रश्न त्याची उत्तरं कोणी दिली? त्या नवनारायणे. मग पहिल्या प्रश्न उत्तर देताना बघा कवींनी काय सांगितलं? कवी नारायण काय उत्तर दिलं? लक्षात बरं का. दुर्लभ मनुष्य देव बरं का देनाक्षर मगुरा. त्या मनुष्या देव भगवंताने आपल्याला दिला. आणि किती इंद्रिय दिली आपल्याला? किती इंद्रिय दिली? देशेंद्रिय दिली. देशेंद्रिय. मग त्या इंद्रियांनी कोणतं कर्म केलं पाहिजे बघा तर या मनुष्य देहाचं कल्याण होईल. आणि मग बघा त्या ठिकाणी कायेन वाचा बुद्ध्यात्मनामा करोमि यज्ञम नारायणाती विचार. या मनुष्य जन्मामध्ये बघा दशेंद्रियांनी कोणतं कर्म करायचं? मनाने काय करायचं? मनाने काय करायचं? ध्यान काय करायचं बरं का? मनाने ध्यान करायचं. ध्यान. पुढचं दुसरं इंद्रिय कोणतं? मनाने ध्यान करायचं. हा कानाने काय करायचं? भगवंताचं कथा ऐकायच्या कथा कानाने. मुखाने काय करायचं? नामस्मरण करायचं. डोळ्यांनी काय करायचं? डोळे तुम्ही गेरे सुख पहा माझ्या विठोबाची मुख किंवा तसं नाही का मुखदर्शन करतो डोळ्यांनी आपण देवाचं. डोळ्यांनी कोणाला पाहायचं? देवाला गुरुला पाहिजे. लक्षात घ्या. हाताने काय करायचं? पूजा. हाताने काय करायचं? पूजा करी जप करायचा बघा.
पायाने कुठं जायचं? जर तुम्ही आश्रमात आले ना, पायाने मंदिरात जायचं, आश्रमात जायचं लक्षात आहे, कथा कीर्तनात जायचं. अशा रीतीने बघा प्रत्येक इंद्रियाने कोणतं कर्म केलं म्हणजे या जीवाचा उद्धार होईल किंवा तुमचे कल्याण होईल. बघा आम्ही म्हणून बघा या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? मग सांग ना, या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? तुम्ही जे करू राहिले ना, आता तुम्ही काय करू राहिले? सर्व अनुष्ठान. अनुष्ठान म्हणजे काय आहेत? जग आपलं कल्याण मनुष्याचं आहे की नाही? मग अनुष्ठानी कल्याण होतं का वाटत होतं? सांगा ना. मग या प्रश्न उत्तर काय आहेत की मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? मग अनुष्ठान. हो लक्षात. किती बघा महत्वाचा प्रसंग किंवा कथा जी भागवत बघा सांगितली गेली आणि त्यातून बघा बाबाजींनी अनुष्ठान कुणी शोधून काढलं? मग का काढलं? आहे की लक्षात. असा बघा महिमा या अनुष्ठानचा आहेत. म्हणून जे अनुष्ठान मध्ये बसून त्यांनी आपल्याला स्वतः कल्याण करून टाळी त्याचा अभिनंदन धन्यवाद. आणि म्हणून मानस भज रे गुरु चरणम दुस्तर भवसा गुरु चरणम. आता सर्वांनी हात वर आपण भजन बघा. ज्यांना मौन आहे बरं का, तुम्ही पंढरपूरवाले बरं का, तुम्हाला मौन येतात, तुम्हाला चांगली तुम्ही गायक बनले पाहिजे की नाही? मग जरा काय करा, जरा प्रयत्न करा. एका ठ्याक्यामध्ये एका आवाजात आपल्याला ते भजन सर्वांना करायचे. कारण भजन का करायचं? कलियुगामध्ये उद्धार कशामध्ये? भजन आणि बघा उद्धार सांगितले म्हणून बघा भजन करायचं. ओम नमो भगवते जगन्नाथाय. ओम नमो भगवते शंकर जी का डमरू बोली पति राम राजा राम. शंकर जी का डमरू बोली राम दास की बुढ़ी बोले राम जय राम. राम दास की बुढ़ी बोले राम.
Mm-hmm.